दिवशी पाहायला थोडा जास्त कारण देवाला माहिती होतं आता आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर जायचं तर आता आपल्याला आई बाहेर घेऊन जाणार नाही, मग काहीतरी आपल्याला करावंच लागेल. आता देव कुणाच्या आधी नव्हता, देव भक्ताच्या आधी नव्हता बघा. सप्त्याहून आलो मस्तपैकी, आराम केला आणि आता संध्याकाळची तयारी चालली. ताजी ताजी शापूची भाजी आणली. चिव कुणी आणली? आजीनी. आजी काहीतरी चाललंय तिकडं. मी गेलती सरपण आणाय, गुरांना गिनीगोल आणला आणि सरपण आणून टाकलं. अजून गुरं आणायची, ते गुरं राहिले तर आणायची. शापूची भाजी भिजवून काढली. काय करताय आता? गवार तोडताय होय? गावली का? मग काय तोडताय तुम्ही? भाजी दिली आणि घरातली भेंडी तिकडच्या ह्याला होती की तो का तिकडं आहे? ह्याच्यात लय तसलं ही आहे तर भेंडीला कुसलं येते, लय चावती भेंडीची. गवारीला शेंगा का म्हणून लागणार काय माहित, किती किती मोठी झाली तरी याय नाही. ताजी ताजी आता शापूची भाजी खायची. त्याच्यामुळे रोग पडल्यागत झालं. बिना औषधाचं म्हणलं की असंच असतं. लागलं मका हे करावं लागेल, भिजवावं लागेल. आणि का आता भिजवून ठेवायची एकदा. तर संध्याकाळचा टायमिंग झालाय, वातावरण मस्त झालंय. भिजवून काढली त्याच्यामुळे शापू आणि टावकारली. काय तिथं मागल्या झाडाला राहिल्यात भेंड्या, तिथं 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 त्यालाच राहिल्या. तर सगळं भिजवून काढलं आज आणि आल्यावरती आराम केला. आणि मग ही झाडं भिजावली. झाडं पण भिजवावं लागतात, झाडून काढावं लागतंय, स्वच्छ करावं लागतंय सारखं. एवढा पसारा झाडायचा आणि लोटायचा सोपा आहे का? वर 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 एक इकडचं, आज तिकडचं, परवा तिकडचं, असं सगळं झाडून काढावं लागतंय. झिमझिम नाही काय नाही. आज वातावरण पण मस्त आहे. हा त्या भाजी खुडत होत्या, माझं चाललं होतं गुरांचंच काम. अजून आणून बांधायच्या ते. आता पाय धुतले पाय सगळ्यांना.